उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आम्ही कोर्टी गावामधील माळावरती डोंगरावरती असणारं सद्दुद्दीन बाबाचं जे दर्गा आहे त्या ठिकाणी आम्ही फिरण्यासाठी चाललेलो आहे. माळावरती आहे, उंच ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण गावामध्ये आपलं दिसतं बघा कोर्टी, तेही आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. आता जवळजवळ आम्ही निम्मा प्रवास पूर्ण केलेला आहे. राहिलेला निम्मा प्रवास पूर्ण केल्यानं आम्ही त्या मंदिरापाशी पोहोचणार आहे. ते जंगल आहे, ते जंगलही तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी सद्दुद्दीन बाबा दर्गा आपल्याला दिसते बघा, त्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे. आमचा प्रवास आता संपत आला जवळजवळ. इथनं आम्हाला माळावरती चढायची आणि ते थोड्या वेळा डांबरी रस्ता संपणार आहे. डांबरी रस्ता आता संपलेला आहे आणि आम्ही आता डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही इथं जाण्यासाठी तसे पायवाटा गाडवाटा आहेत, पण त्याचा वापर न करता आम्ही ओबडधोबड मार्गाने, जिथं रस्ता नाही अशा मार्गाने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असं ट्रॅकिंग करतात त्या ट्रॅकिंगप्रमाणे आम्ही आता पुढं चाललो आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही मंदिरात पोचणार आहे, मस्जिद दर्ग्यावरती. असे छोटे छोटे वगळे आहेत तिथं. या वगळीच्या मार्गाने, म्हणजे हे वगळे काय कोणी तयारी केलेलं नाही, पाणी वाहून वाहून या छोटे छोटे वगळे तयार झालेले आहेत बघा माळावरचे. हे बघा सद्दुद्दीन बाबा दर्गा इथं डोंगरावरती. इकडे जंगल आहे बघा, हो हे सारे जंगल. कोर्टी गाव बघा, तर माळावरून कसं दिसते सगळं. पूर्ण आमचं कोर्टी गाव आहे. गावामधले लाईट वगैरे दिसते, सकाळची वेळ आहे. आणि हे काही ठिकाणी विरळ झाडं दिसत आहेत, काही ठिकाणी दाट झाडं दिसत आहेत. पण दिवसेंदिवस झाडांची संख्या ही कमीच होत चाललेली दिसते. लक्षात, अजून सूर्यनारायण उगवले नाही, तेही दृश्य आम्ही तुम्हाला आज सुद्धा दाखवणार आहे. आणि जवळजवळ आम्ही आता या ठिकाणी पोचलेलोच आहोत. एवढं चढ ओलांडलं की आम्ही या ठिकाणी जाणार आहोत. बघा स्वराज एक चालतोय. छोटीशी वाट सापडली आम्हाला. आता श्रावण महिना चालू झालेला आहे. आषाढ महिन्यामध्ये आमचा कोर्टीचा बाजार गुरुवारी असतो आणि प्रत्येक बाजार आमचा गावातच भरतो. पण आषाढ महिन्यामध्ये जेवढे काय गुरुवार येतील त्या गुरुवारचे सगळे बाजार इथं वरती माळावरती भरतात. कधी कधी 3 बाजार असतात, काही वेळी 4 सुद्धा बाजार पडतात. आणि हे जे बाजार असतात हे लहानपणी आम्ही शाळेत असताना शाळेला सुट्टी घेऊन, म्हणजे मधल्या सुट्टीनंतर आम्ही बाजाराला यायचो. शेवटच्या बाजार आम्हाला सुट्टी दिली जायची आणि खूप मोठा बाजार नाही भरत, पण बऱ्यापैकी बाजार भरतो. गावात जो भरतो त्यापेक्षा थोडा मोठा भरतो आणि हिरवगार वातावरण असतं आणि बाजार असल्यामुळं मुलांमध्ये आनंद असतो. आता बाजार असल्यामुळे बघा इथं काही प्लास्टिक जागा सुद्धा पडलेले आहेत. खरं तर
हे प्लास्टिकचे कागद उचलले पाहिजे. आम्ही आता ते उचलण्याचा प्रयत्न करणार आहे थोडेफार, पण आता आम्ही त्यांना जाळण्यासाठी काय आणलेलं नाही, कारण इथं बरेच कंदुरे वगैरे होतात. मग त्या कंदुऱ्यासाठी जे प्लास्टिकचे डिश वापरले जातात त्या खाली फेकून दिलं जातं, त्यामुळे थोडं प्लास्टिक या ठिकाणी वाढलेलं आहे. बघा आता आम्ही मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. चला बघा, बाजार भरतो आणि बाजार संपल्यानंतर प्लास्टिकच्या बॉटल प्लास्टिक बरंच पडलेलं आहे. खरं तर गावामधील तरुणांनी किंवा लोकांनी ह्याच्यावर ग्रामपंचायतीने लक्ष देऊन हे स्वच्छता करायला पाहिजे, कारण हे प्लास्टिक कुजत नाही, किती दिवस ते असंच राहते. आता आम्ही मंदिराकडे प्रवेश करतो. बघा, हे आहे सद्दरदीन बाबा दर्गा. हे सभागृह आता बांधलेले. पूर्वी फक्त ते दर्गाच होती, त्याला वर छत बी नव्हतं, पण आता बऱ्याचपैकी या ठिकाणी बांधकाम झालेले. अनेक दूरदूरहून लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. बघा, सद्दरदीन बाबा दर्गा. जय सद्दरदीन बाबा. दर्शन घे. दहावीला असताना आम्ही वडाचं झाड आहे बघत, या ठिकाणी अभ्यासाला येतो आम्ही. खूप दिवसापूर्वीचं जुनं वडाचं झाड आहे बघा. ह्याच्या पारंब्या वगैरे स्वरा लोंबकळे पारंब्याला. बितडाव जाशील. आणि हे दर्गा संपली, जंगलात सुरू होते. बघा पाठीमागून दर्गा कशी दिसते. अजून दिवस उगवल ना, आता उगवून दिवस. आणि इकडं बघा, इथनं पुढं घनदाट जंगल चालू होतं बघा. आम्ही ते जंगलात जाणार आहे आता. जास्त अंतर आतमध्ये नाही जाणार, पण तुम्हाला दाखवतो आमच्याकडं सुद्धा किती दाट जंगल आहे ते बघा. जंगल एरिया सुरू होतं, खूप घनदाट जंगल आहे. जवळजवळ आम्ही लहान असताना इथं नागपंचमीला वावडी उडवायचो, पतंग वावड्या. तेव्हा ही छोटी छोटी झाडं होती, पण आता खूप मोठी झालेली झाडं. आणि खाली गवत बी वाढले, त्यामुळे आज शिरणं जरा धोकादायक आहे. पण बघू, थोडं शिरतो आम्ही आतमध्ये. जंगल एकदम घनदाट आहे आणि आतमध्ये गवत खूप वाढलेलं आहे, त्यामुळं आम्ही आमचा निर्णय थोडा बदललेला आहे. आम्ही खरं तर आतमध्ये फिरायला जाणार होतो, पण आतमध्ये खूप दाट गवत दिसते तिथं, त्यामुळं तिथं सर्प वगैरे असतात. कारण ते सर्पमित्र असतात, ते गावामध्ये इतर गावामध्ये पकडलेले सर्प आहेत, ते सगळे आणून याच्यामध्ये सोडतात ते जंगलामध्ये. त्यामुळं पावसामुळं आता गवत बी आतमध्ये खूप वाढलेलं आहे बघा. त्यामुळं आतमध्ये जाणं जरा धोकादायक वाटायला लागलं आम्हाला, त्यामुळं हा निर्णय आम्ही थोडा बदलतो आहे. निश्चितच परत कधी गवत कमी झाल्यानंतर आम्ही या जंगलामध्ये आतमध्ये जाऊन तुम्हाला शूटिंग काढून दाखवू. खूप दाट जंगल झाले बघा. कंदूर आल्यानंतर या जंगलाच्या अलीकडं बघा कशी लोकांनी चुली तयार केल्या. कोणी कोंबडं आणतं, त्यासाठी छोटे छोटे चुली करून कोंबडे वगैरे शिजवले जातात कंदुरी झालेली. काही बोकड असतात त्यांच्या मोठ्या चुली किंवा गॅससुद्धा आणतात ते. खरं तर आम्हाला जंगलामध्ये जायचं होतं, पण दाट जंगल आणि खाली गवत बी खूप उंच वाढलेलं आहे, खालचं काहीच दिसत नाही. त्यामुळं तो निर्णय बघा. हे सगळे जंगल आहे बघा इकडच्या साईडला, खालच्या बाजूला सुद्धा. पलीकडं सावडीचा एरिया चालू होतो. लहानपणी आम्ही इथं वावडे उडवायचो, इथं खूप चांगलं वारं लागतं, पतंग वगैरे उडवतात मुलं. पण अलीकडच्या काळात मुलं वावडे वगैरे तयार करताना अजिबात दिसत नाहीत. लोप पावत चालली वावडी, पतंग सुद्धा जास्त उडवत नाहीत.
या मोबाईलमुळं सगळे खेळ बी मोबाईलमध्ये झाले आणि सगळे बघा इथं काय चुलीत सकाळच्याला काय मुली येतात बघा जरा रनिंगला वगैरे करायला. सकाळी रनिंग करणं खूप चांगलं आहे शरीराला. सगळे रनिंग केली पाहिजेत आणि चढावर असल्यामुळे चढावून पळायला खूप चांगले. सकाळच्याला काय मुली येतात बघा जरा रनिंगला वगैरे करायला. सकाळी रनिंग करणं खूप चांगलं आहे शरीराला. सगळे रनिंग केली पाहिजेत आणि चढावर असल्यामुळे चढावून पळायला खूप चांगले. बघा हळूहळू आमचं गाव कसे दिसते. हे वडाचं झाड बघा, वडाचं झाड आहे आणि सिद्धर्थ बाबाच्या दर्ग्याचे 3 बाजून जवळजवळ वडाचे झाड आहेत. त्यामुळं इथं सावली उन्हाळ्यामध्ये सुद्धा गार सावली लागते बघा या वडाच्या झाडाची. इथं पक्षीचा आवाज. कोणता पक्षी कमेंट करून सांगा. इथं काही पक्षी ओरडतात बघा. वडाचे पारंब्या बघा किती दाट आहे. अलीकडच्या काळात असली झाडं कालबाई होत चाललेत. म्हणजे कालबाई म्हणण्यापेक्षा मोठी सारी वृक्ष लोकांनी तोडून टाकलीत बघा. असले वृक्ष कुठं पाहायला मिळत नाहीत, क्वचितच एखाद्या ठिकाणी. ह्याच्या पारंब्या बघा किती दाट पारंब्यात. आणि ही जी पारंबी आहे या पारंबीने जर आपलं दात घासलं तर आपले दात एकदम स्वच्छ निघतात. आणि हिरडे आवळण्याचं काम त्याच्यामध्ये जो पदार्थ असतो हा चिकट आणि पदार्थ असल्यामुळं आपले हिरडे सुद्धा आवडतात. आम्ही सुद्धा या मुळीनेच आज दात घासणार आहे. आज आम्हाला वडाची पारंबी मिळाली दात घासण्यासाठी. तुम्हालाही कुठं वडाची पारंबी जर मिळाली तर तुम्ही सुद्धा त्यांनी दात घासा बघा, तुमच्या हिरड्यासाठी खूप चांगली येते. वडाची पारंबी बघा चावून चुकायची नाही. गिळची मग चावून गिळते आणि तेवढी गिळायची. आता रुचिक म्हणतात ते पांढरा पांढरा तो आपल्या हिरड्यावरती घासायचा दाताचा. आता चावून काढायची आणि रुची घेऊन टाकायचं. चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. कोर्टेगावचा वडा आहे हा. गेल्या वर्षी तर वड्यावरती पूल बांधलेला. पहिला पूल खूप छोटा होता पण आता हा मोठा पूल बांधलेला बघा. आणि यावर्षी लवकरच आमच्या वड्याला पाणी आलेलं तेव्हा वडा खळखळ खळखळ वाहते बघा. तिथं बंधारा आहे, पाणी अडवलं तिथं. आता पलीकडची बाजू बघू, ओढ्याच्या पलीकडची बाजू. इकडे गावच चालू होतो. वड्याच्या कडेला गाव आहे कोर्टे. तिथं पुढे एक छोटा बंधारा आहे. तो बंधारा आहे.
आणि पुढं आहे आमचं घर. आमच्या घरी सुद्धा खूप झाडे आहेत. कळ की पुढं. आणि आता आम्ही आमच्या घरी आलो. खुसकीच्या मार्गाने आलो. ही आमची गाई रोड खात आहे. की जवळचं झाड आमच्या दारात. आणि तुला मस्त दाखवायचं म्हणजे फुलं बघा फुलांनी लावल्यात. बाकी तर मस्त फुलं. सूर्य उगवलेला बघा, पण आभाळ आलेले ढग दिसतात तिथं, त्यामुळं आपल्याला आज सनराईज बघता येणार नाही. नाहीतर इथून सूर्याचं दर्शन खूप छान झालं असतं आपल्याला. आता आम्ही परतीच्या परत निघालो. आता जाताना सुद्धा आम्ही त्याच रस्त्याने निवडला बघा. म्हणजे रस्ताच नाहीच तो, ओबड मार्गानेच खाली उतरायचं, ट्रेकिंग केल्यासारखं. आभाळ आल्यामुळे आपल्याला ते सूर्योदय आज पाहता आला नाही. असो, कसा वाटला आज आमचा व्हिडिओ नक्की कळवा. दररोज आम्ही असं एक आमच्या गावामधील एक नवनवीन ठिकाणी तुम्हाला जाऊन निसर्गाचं दर्शन घडवणार आहोत. तिथलं निसर्ग सौंदर्य कशा प्रकारचं हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमचा गाव तुम्हाला कसा वाटला, सद्दर्दीन बाबा दर्गाबद्दल काय मत आहे तुमचं, कशी वाटली तुम्हाला, नक्की कमेंट करा. आणि असं दररोज निसर्गाचं विलोभनीय दृश्य तुम्हाला जर पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.